नमस्कार मंडळी. पावसाळा विशेष आज आपण करणार आहोत बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ चविष्ट अशी खेकडा भजी. पावसाळ्यात चहासोबत खायला ही रेसिपी एकदम मस्त लागते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. सगळ्यात अगोदर इथे मी 3 ते 4 कांदे उभटसर पातळसर असे चिरून घेतलेले आहेत. यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर 1.5 चमचा इथे लाल तिखट घातलेलं आहे आणि इथे 1 चमचा जिरा आणि ओवा अर्धा चमचा मी आता हातावर क्रश करून असा घातलेला आहे. म्हणजे वास ओव्याचा छान लागतो. 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात. हिंग अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद घालायची. सगळं हाताने अगदी असं मिक्स करून घ्यायचं. कांदा जरा हलकासा असा चोळून मिक्स करायचा. म्हणजे काय होतं तिखट मीठ या कांद्याला लागलं ना, की पाणी सुटतं आणि आपल्याला त्या पाण्यातच हे पीठ भिजवायचंय. 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचं म्हणजे की नाही ह्याला भरपूर असं पाणी सुटतं. बघू शकता तुम्ही मस्त असा कांदा ओलसर अगदी झालेला आहे. हीच एक महत्त्वाची याच्यामधली ट्रिक आहे, की याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये. आता याच्यामध्ये अर्धा कप मी बेसनचं पीठ घातलेलं आहे. बेसन पीठ आपल्याला इथे कोरडंच असं की नाही भिजवून घ्यायचंय. याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं असेल ना, त्या पाण्यामध्येच आपल्याला हे बेसन पूर्णपणे जेवढं मावेल तेवढं घालायचंय आणि मिक्स करून घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचंय. म्हणजे आपली भजी अगदी कुरकुरीत अशी छान होते. आतून खुसखुशीत आणि वरतून कुरकुरीत अशी होते. हे बघा या प्रकारे मी पीठ भिजवलेलं आहे. पाणी अजिबात घातलं नाहीये. ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घेतलं. तोपर्यंत गॅसवरती कडकडीत तेल तापवून घेतलं आणि गॅस मिडियम केला. मिडियम गॅसवरती आपल्याला आता हे कांदा भजी इथे तळून घ्यायचे. या प्रकारे भजी असे सोडायचे. याला आपण खेकडा भजीसुद्धा म्हणू शकतो किंवा कांद्याची अशी कुरकुरीत भजीसुद्धा म्हणू शकतो. पावसाळ्यामध्ये अशी रेसिपी किंवा अशी चमचमीत अशी भजी खायला कोणाला आवडत नाही. याच्याबरोबर मस्त फक्कड असा चहा करायचा. खूप छान लागतात आणि ही भजी की नाही अगदी झटपट कुरकुरीत अशी तयार होते. याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ किंवा सोड्याचा वापर केला नाहीये, तरीसुद्धा ही भजी अगदी कुरकुरीत होते. आपण हे पीठ जे घट्टसर असं भिजवतो की नाही त्यामुळे ह्या भजीला अगदी कुरकुरीतपणा येतो. गरम तेलामध्ये आता ही भजी मीडियम गॅसवरती अलट-पालट करत की नाही अगदी तांबूससर म्हणजे सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचेत. पुन्हा ही भजी उलटून-पालटून मी घेतली. तुम्ही बघू शकता अगोदर ह्याला चांगले भरपूर बुडबुडे आले होते. पण नंतर की नाही यातले बुडबुडे जसे-जसे कमी होतील ना, ही भजी अगदी कुरकुरीत व्हायला लागते. आता पूर्णपणे तांबूसर अशी ही भजी तयार झालेली आहे. पूर्ण शिजलेली आहे. काढून घेऊया. पूर्णपणे यातलं तेल सगळं निथळून काढायचं आणि त्यातलंही एक्स्ट्राचं काही तेल असेल तर टिश्यूवरती अशी ही भजी काढायची म्हणजे तेल पूर्णपणे नितळतं. त्यानंतर लगेचच आपण दुसरी बॅचसुद्धा इथं तळून घेऊया. या प्रकारे पुन्हा उरलेल्या भजी मी तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता भजीचं घातल्यानंतर की नाही याच्यावर भरपूर असे बुडबुडे येतात आणि त्याचे 1-2 मिनिटं आपण हे अशीच ठेवायची म्हणजे की नाही यातले बुडबुडे जरा कमी झाले की ही भजी की नाही उलटून-पालटून घ्यायची. म्हणजे सगळीकडनं ही भजी एकसारखी छान अशी शिजतात आतमध्ये, कच्ची राहत नाहीत अजिबात. कारण याच्यात बेसनाच्या पिठाचा आपण वापर केलेला असतो ना, ते पूर्णपणे पीठ इथे शिजलं गेलं पाहिजे आतमधनं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. मिडियम गॅसवरती आपल्याला उलट-पालट सोनेरी होईपर्यंत ही भजी छान अशी तळून घ्यायची आहेत. म्हणजे की नाही ती आतून अजिबात कच्ची राहत नाहीत. चवीला खूप मस्त लागतात आणि कांदे ह्याच्यातले अगदी व्यवस्थित तळले जातात आणि ती भजी की नाही कुरकुरीत अशी होते. दोन्ही बाजूला उलट-पालट करत सोनेरी रंगावर भजी इथे तळून घेतलेली आहेत. तर अशी आपली मस्त खुसखुशीत, कुरकुरीत अशी चविष्ट खेकडा भजी तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या मित्र शेअर करा आणि अशा सोप्या आणि चविष्ट पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि YouTubeवरती हाईप म्हणून जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि मला जास्तीत जास्त पॉइंट्स द्या. Facebookवर माझा हा व्हिडिओ बघितला तर Facebook पेजला लाईक करा आणि फॉलो करा.